नाशिक जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडं, गावाबाहेरून गेलेला एक अरुंद दुर्लक्षित रस्ता. रस्त्यावर कधी काळी लोकांची वर्दळ असायची, पण मागच्या काही वर्षांपासून तो रस्ता शापित म्हणून ओळखला जाऊ लागला. रस्त्याच्या आजूबाजूला पसरलेली रानं, काटेरी झुडपं, उंच गवत, कधी काळी शेतं होती, पण आता ओसाड पडलेली. दिवसा जरी शांत साधा वाटला, तरी रात्री मात्र तिथं जायची कोणाचीही हिंमत व्हायची नाही. याच रस्त्यावरून यशवंता आपल्या सायकलीवर निघाला होता. गावापासून 2 कोस दूर शहरातून परतताना त्याला संध्याकाळ झाली आणि रस्त्यात उशीर झाला. त्याला वारंवार आई वडिलांचा चेहरा आठवत होता. आता उशीर नको करू, आई वाट बघत असेल, यशवंत मनाशीच म्हणत होता. त्याची सायकल रपारपा पुढे जात होती, पण रस्त्यात मात्र खड्डे, उंचवटे, दगडधोंडे, कुठे दिवा नाही आणि माणूस तर नाहीच नाही. आता काळोख सरसर पसरत चालला होता. किरळ शांतता अंगावर यायला लागली होती आणि जसा तो एका ओसाड वळणावर आला, फुस अशी भयानक चाहूल आली. सायकलचा टायर पंक्चर झाला होता. छा, दुष्काळात 13वा महिना. यशवंता शिवी हसडत खाली उतरला. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. रातकिड्यांची किरकिर तेवढी मात्र ऐकायला येत होती. पायाखाली वाळलेली पानं खरखरली तरी तीक्ष्ण आवाज वाटावा असा माहोल झाला होता. सायकल हाताला धरून तो गावाच्या दिशेने चालू लागला. सगळीकडे मृत शांतता, फक्त त्याच्या काळजाची धडधड आणि सायकलचा खडखडाट. पण आश्चर्य म्हणजे इतकी संध्याकाळ असूनही वारही जास्त नव्हतं. तसा यशवंता गडी धाडसी होता, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात काळजीचा धागा डोकं वर काढत होता. आणि तेवढ्यात अचानक त्याला मागून एक आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी हलक्या पावलांनी मागून चालत आहे. त्याचं काळीच लक्कन झालं. तो थांबला, तसा आवाजही बंद झाला. मलाच भास झाला असेल असं म्हणून तो पुन्हा चालू लागला. आणि काय आश्चर्य, तो जसा चालू लागला तसा आवाजही पुन्हा येऊ लागला. यशवंताच्या अंगावर सरसरून काटा आला. भर तिन्ही सांज, गाव दूर, आजूबाजूला चिटपाखरूही नाही. ओरडलं तरी आवाज कुणी ऐकणारं नव्हतं. तो मनात देवाचा धावा करू लागला. विठोबा, आई भवानी, सोडव मला. पण मागची चाहूल अजून जवळ येत होती. आता ती फक्त साधी पावलं नव्हती, तर त्यासोबतच गुरगुरण्याचा आवाजही येऊ लागला. जणू कोणत्या जंगली प्राण्याची गुरगुर, पण माणसाच्या छातीतून निघाल्यासारखी. यशवंताच्या पायांना पिसासारखं हलकं वाटायला हवं होतं, पण त्या उलट त्याची सायकल आता जड होऊ लागली. जणू कुणीतरी मागून धरून बसला आहे. त्याच्या कपाळावर घाम दाटला होता, पण त्याने कशीबशी हिंमत एकवटून मागे वळून पाहायचं धाडस केलं. आणि तेवढ्यात त्याचे डोळे बाहेर आले. फक्त 2 पावलांवर एक उंच धिप्पाड धूड उभं असलेलं त्याला दिसलं. चेहरा केसांनी झाकलेला, पण आतून लालसर. अंगारासारखे 2 डोळे पेटून त्याच्याकडे टक लावून पाहत होते. तोंडातून मोठ्याने हसण्याचा आणि फुसफुसण्याचा आवाज. पाय जमिनीला न लागता फक्त हवेत तरंगत होते. क्षणात यशवंताचा जीव गळ्यापाशी अडकला. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. आयला, म्हणजे गावकरी सांगतात ते खरं आहे तर. आता माझ्याजवळचा अनुभव सांगायला मी गावाजवळ पोहोचतोय की नाही कुणास ठाऊक. पण यशवंता गावठी खंबीर गडी होता. मनाचा हिया करीत तो थरथरत्या आवाजात ओरडला, अगं विठाई रखुमाई, बोल, कुठं जायचंय तुला? देवाचं नाव कानावर पडताच ते धूळ किरकशे चित्कारलं. सर्वत्र त्याचा आवाज घुमला आणि एका क्षणात ते काळोखात विलीन झालं. ते खरंच नाहीसं झालं का? पळून गेलं का? की अदृश्य झालं? हे यशवंताला कधीच समजलं नाही. थोड्या वेळात कसाबसा तो गावात पोहोचला. घरी पोहोचताच अंगात ताप चढला होता. त्याचे दात कडाकडा वाजू लागले. आईने लगेच ओवाळून काढलं
देवपाटातला अंगारा लावला. 4 दिवस तो अंथरुणाला खेळला होता, पण देवाच्या कृपेने हळूहळू तो बरा झाला. गावभर चर्चा सुरू झाली. यशवंत वाचला, मोठ्या फेऱ्यातून वाचला. त्या रस्त्यावर जे भूत आहे ते कुणीही पाहिलं नव्हतं, पण आज त्याला प्रचिती आली होती. गावातल्या म्हाताऱ्यांपासून ते लेकरांपर्यंत सगळे हेच सांगू लागले. तो रस्ता तसाच भयान राहिला, पण यशवंताची ही कथा गावोगाव पसरली. आजही रात्रीचं तिथून कुणीही जायचं धाडस करत नाही. ते जाण्याआधीच यशवंताचा किस्सा आठवतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.